नमस्कार मंडळी. बार बार त्रास देणारा हा रबली पाईप काय करत असतो की डायरेक्ट कधी पण आपण पाणी लावलं की निष्ठून जात असतो. मग त्यासाठी तुमच्यासाठी मी आज खास जुगाड घेऊन आलेलो आहे की याला हे कप्फर द्या, म्हणजे तुम्हाला एखादा खाणं जर पडलं पाईपाचं की जोडून जोडून की तुम्हाला वाया जाणार नाही. मग त्याच्यामुळे आजचा व्हिडिओ आहे, तर आजचा व्हिडिओ संपूर्ण वॉच करा आणि व्हिडिओला लाईक केल्याशिवाय आणि चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. तर मित्रांनो, काय झालेलं आहे बघा, ह्या पाईपाला आपण भुसकी बांधली म्हणजे मक्काला पाणी नियोजन करण्यासाठी. आता जी सरी का सरीमध्ये बारबार पाणी पडते, पण याचं काय झालं की डायरेक्ट 2 खांडं पडून गेले बघा. आणि 2 खांडं पडल्यामुळे हे डबल बसूच नाही राहिलं. तर मग याला बसायचं कसं, मी ते आज पाहणार आहोत. तर पहिले याला तुम्ही काय करा, जमा करून घ्या, म्हणजे सोपा जातो. याला पहिले असं जमा करून घ्यायचं आहे. हे बघा, तुम्हाला जमा करून दाखवतो आणि याला जोडून पण दाखवतो. असं जमा करायचं आहे. तुम्हाला जमा करता येत नसेल तर असं जमा करून घ्यायचं आहे, म्हणजे हे पाईप आपला खराब होणार नाही. पण डुप्लिकेट जो पाईप आहे का, तो कधीच लवकर फाटतो. आणि हो ओरिजिनल पाईपाचा आणि डुप्लिकेट पाईपासले फरक आहे. त्याच्यामुळे आपण आज 2 खांडं तुम्हाला जोडून दाखवणार आहे की जोडायचे कसे नाही कसे. तर शेतकरी बांधवांनो, हे बघा, आपण आता हे पाईप जमा करून घेतला आहे. असा पाईप जमा करून घ्यायचा आहे. जमा केल्याच्या नंतर तर काय करायचं आहे बघा, हे पाईप असतं बघा, असं हे तोंड असतं बघा. आता हे तोंड आहे ना, आता मला खाली दिसत असेल बघा, हे बघा, हे तोंड आहे का, खाली दिसत असेल बघा तुम्हाला. हे तोंड काय करायचं आहे, याच्यामध्ये डायरेक्ट जात नसेल तर याला काय करायचं आहे, तर सर आधी ह्या पाईपाने फुसकी पाडून घ्यायचा आहे, रुंद करून घ्यायचा आहे. आणि हे दुसरा पाईप नाही का, याला असे याच्यामध्ये हे जोडणं लय अवघड राहतो भाऊ. रातचं लाईन आली की डायरेक्ट निसटून जातं. त्याच्यामुळे हे जोडायला आणि लावायला खूप गाजतं. त्याच्यामुळे हे पाईपाचा तुकडा आपणच देणार आहे. पहिले शिकतो माझ्याकडून कटून गेला आहे. हे बघा, याला असं हे करून घ्यायचं आहे. आणि तुम्हाला जर डायरेक्ट जोडणं असलं शेतकरी बांधणं की हे याच्यामध्ये डायरेक्टली घालून द्यायचं बघा. हे बघा, आता मी तुम्हाला घालून दाखवतो. हे बघा, ह्याच्यामध्ये पण जाते. पण तुम्हाला हे काय होतं माहिती का, याच्यातून उलटं पाणी मागं येतं. त्याच्यामुळे हे जुगाड काही जमत नाही. तर हे बिन करू शकता तुम्ही. आणि केल्याच्या नंतर याला काय करायचं, बंद याच्यामध्ये पाईप बंद टाकून द्यायचा आणि इथं ही सुताळी ना एवढं बांधून घ्यायचं, म्हणजे लांब लोक नेऊन घालायचं, म्हणजे पाणी मग बरोबर जाईल. मग हे ना करता तुम्ही डायरेक्ट याच्यामध्ये पाईप टाकून गेला आहे. इसके लिए ऐसा करना पडेगा. तर मित्रांनो, ह्याच्यामध्ये घालून द्यायचं आहे, म्हणजे हे पाईप निष्ठाचं काम राहणार नाही. आता दुसरी गोष्ट, इसमें डालने के बाद याच्यामध्ये टाकून घ्या. आता याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि टाकल्याच्या नंतर याला फुल टाकून घ्यायचं आहे. असं टाकल्याच्या नंतर हे बघा, डबल निघून आलं राहती, गाज तर राहते बसायला. शेतकरी बांधवांना काय करता राहू. हे बघा, हे गांजू लागला बघा बसाला, आणि गांजत असताना त्याच्यामुळे तुकडा टाकायचा आपल्याला. हे बघा, आता आपण आता याच्यामध्ये फुल वाच करून घेतलं. फक्त वाकडं नाही झालं पाहिजे. दोन्ही तोंड याला खेटून द्यायचे आहे. आणि खेटून दिल्याच्या नंतर याला जाम पक्कामध्ये आपण आज बांधून घेणार आहोत, म्हणजे हे दोन्ही तोंड निसटले नाही पाहिजे. हे बघा, आता मी तोंड बांधून घेऊ. तर त्याच्यानंतर ते सुताळी काही जबर नाही. आपल्याला तुमच्या घरी जी सुताळी असेल त्याला बांधून घ्या, म्हणजे हे तोंड निसरणार नाही. तर याला असं बांधून घ्यायचं आहे. आणि बांधल्याच्या नंतर याला काय करायचं आहे, अशी एक गाठ मारायची आहे. कधीच निष्ठत नाही, तुम्ही कसं बांधा, म्हणजे आपल्याला डबा काढायचं काम पडतं ना. तर हे बघा, आता झालंय बघा, पायात लांबाला काय बघू शकता तुम्ही, खान पडलं होतं. तर हे बघा किती मोठा लांबा पाईप आहे. आणि आपण आता इथे खांड दिलंय, इथे खांड पडलं होतं. हे किती वाढा निष्ठू शकत नाही. तुम्हाला काढायचं असलं तर निघू पण शकतं जेव्हा काढायचं तेव्हा. तर नक्की हा व्हिडिओ कसा लागला, व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. आणि असंच तुमच्या घरचा पाईप असंच बसवा.